नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ॲक्च्युली आजच्या आपल्या या सेशनचं मी थोडंसं टॅगलाईनच दिलेले आहे. तुमची दशा बदलण्यासाठी अभ्यासाची दिशा बदला किंवा अभ्यासाची दिशा बदला तुमची दशा बदलेल. आता हा व्हिडिओ असा बनवण्यामागचं एक कारण होतं. 3-4 दिवसापूर्वी मला एका मॉर्निंग बॅचच्या एका स्टुडंटचा कॉल आला होता. त्या कॉलमध्ये त्याने मला सांगितलं की सर, मी आतापर्यंत 2 बुक्स आहेत. कोणत्याही बुक्सचं नाव इथं घेणं योग्य ठरणार नाही, कारण प्रत्येक टीचर चांगला असतो, प्रत्येक क्लास चांगला आहे, प्रत्येक बुक चांगला आहे. आपण त्यांना नाव ठेवण्यापेक्षा त्या क्लासमधून, त्या बुकमधून, त्या सरांकडून जे काही चांगलं घेता येईल आपल्याला ते घेणं अपेक्षित असतं. त्यामुळे त्या बुकचे नाव साईडला सोडून द्या. पण त्या स्टुडंटचं असं म्हणणं होतं, सर मी आतापर्यंत 3 PSIच्या मेन्स एक्झाम दिल्या. 3 एक्झाममध्ये माझा इंग्लिशचा जो स्कोर आहे तो फक्त 10 ते 12 क्वेश्चन माझे करेक्ट येतात, बाकी रॉंग होतात. आणि माझे ते दोन्ही बुक्स तुम्ही मला लाईन टू लाईन विचारा तरी देखील माझे ते पाठ आहेत. मला थोडंसं एक आयडिया आली की नेमकं काय चाललंय. त्यामुळं हा व्हिडिओ आहे. टायटलच आहे व्हिडिओचं, अभ्यासाची दिशा बदला तुमची दशा बदलेल किंवा तुमची दशा बदलण्यासाठी अभ्यासाची दिशा बदला. ॲक्च्युली माझे पॉईंट थोडेसे क्लिअर करण्यासाठी मी थोडा सिंपल एक क्वेश्चन तुम्हाला विचारतो. फॉर एक्झाम्पल, हा समोर स्क्रीनवर तुम्हाला क्वेश्चन दिसतोय, गो 20 पार्ट्स ऑफ स्पीच. म्हणजे गो हा जो वर्ड आहे हा कोणता पार्ट ऑफ स्पीच आहे. तुम्ही म्हणताल सर हा काय प्रश्न झाला का. लहान मुलगाही सांगेल की गो वेंट गॉन असतं. गो वेंट गॉन मध्ये आपल्याला माहित आहे की गो हा व्हर्ब आहे, व्हर्बचा V1 फॉर्म आहे आणि आपण सहज सांगतो की गो हा व्हर्ब आहे. थोडंसं मी समोर 3 सेंटेन्स दिलेले आहे. 3 सेंटेन्सकडे थोडंसं लक्ष द्या. रोहन हॅज टू कंप्लीट धिस टास्क ॲट 1 go. गौतम इज ऑन द गो. वी गो टू स्कूल डेली. या 3 सेंटेन्सकडे बघितल्यानंतर थोडंसं तुम्हाला सेकंड सेंटेन्स बघितल्यानंतर अंदाज आला असेल. गौतम इज ऑन द गो या वाक्याचा अर्थ काही असू द्या, पण इतकं तर शुअर आहे की ह्या द नंतर जो वर्ड असतो, द नंतर येणारा जो वर्ड असतो तो 100% आपल्याला माहिती आहे की आर्टिकल नंतर येणारा जो वर्ड असतो तो नाउन असतो. मग या सेंटेन्समध्ये हा जो गो आहे हा गो तर नाउन असणं एक्सपेक्टेड आहे, कारण हा आर्टिकल नंतर आला आणि आर्टिकल नंतर येणारा वर्ड काय असतो, नाउन असतो. सेकंड सेंटेन्स बघा, थर्ड सेंटेन्स, वी गो टू स्कूल डेली. या सेंटेन्समध्ये आपल्याला माहिती आहे की गो जो आहे हा वी नंतर आला आणि वी जो आहे हा वी सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट नंतर व्हर्ब येतो. तर तुम्ही पहिल्यांदा जे इमॅजिन केलं होतं की गो हा व्हर्ब आहे ते इथं करेक्ट आहे. आता फर्स्ट सेंटेन्स बघा, रोहन हॅज टू कंप्लीट धिस टास्क ॲट 1 go. या ठिकाणी गो या शब्दाचा मिनिंग जाणे नाहीच आहे. बघा, रोहननं हे काम, हे टास्क एका गो मध्ये, गो म्हणजे इथं अटेम्प्ट हा मिनिंग आलाय. अटेम्प्ट किंवा ट्राय जे अब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. फर्स्ट सेंटेन्स मध्ये आलेला गो हा व्हर्ब म्हणून आलेलाच नाहीये, तो नाउन म्हणून आलेला आहे, अब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणून. त्याचा मिनिंग आहे प्रयत्न. रोहननं हे काम एका प्रयत्नामध्ये संपवणं किंवा करणं अपेक्षित आहे, असा त्याचा मिनिंग आहे. सेकंडचा मिनिंग जरी कळत नसेल तरी आपल्याला कळतं की आर्टिकल नंतर नाउन असतो, म्हणजे गो या सेंटेन्समध्ये नाउन म्हणून आलेला आहे आणि थर्ड सेंटेन्समध्ये तर तो व्हर्बच आहे. म्हणजे इथं गो हा नाउन म्हणून आला, इथं नाउन म्हणून आला, पण सेम वर्ड इथं व्हर्ब म्हणून आलेला आहे. मी एक सिंपल एक्झाम्पल सांगतो. समजा माझ्यासमोर एखादा मुलगा उभा आहे, तर मी त्याला काय म्हणेल की तो माझा स्टुडंट आहे. पण तोच मुलगा जर का त्याच्या फ्रेंड्स सोबत असेल आणि त्याच्या फ्रेंड्सला
आपण विचारलं की हा कोण आहे, हा कोण आहे, तर त्याचे फ्रेंड्स म्हणतील हा आमचा फ्रेंड आहे, मित्र आहे. तोच मुलगा घरी गेला, आई वडिलांचा सन होईल म्हणजे मुलगा होईल, पण त्याच्या बहिणीला विचारलं तर त्याची बहीण हे नाही म्हणणार की हा मुलगा आहे, ती काय म्हणेल हा माझा भाऊ आहे. त्याच्या भावाला विचारलं हा कोण आहे, तर त्याचा भाऊ म्हणेल की हा माझा भाऊ आहे. समजा त्याचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर त्याच्या बायकोला विचारलं हा कोण आहे, तर त्याची बायको हे नाही म्हणणार की तो मुलगा आहे, ऑब्विसली तिचा नवरा आहे, तर ती काय म्हणेल हा नवरा आहे माझा. त्याचे नंतर त्याला मुलंबाळ झाले, त्याचे मुलंबाळ म्हणतील की हा आमचा पप्पा आहे किंवा बाबा आहेत. म्हणजे मुलगा एकच आहे, पण तो कोणाचा तरी जावई बनेल, कोणाचा तरी मेहुणा बनेल, कोणाचा तरी तो मित्र असेल, माझा म्हटलं तो स्टुडंट असेल. म्हणजे एकच व्यक्ती अनेक कार्य करतो, अगदी सेम वेनं एकच शब्द अनेक कार्य करू शकतो. आपल्याला त्या शब्दाचं त्या वाक्यामध्ये कशा प्रकारे त्याचा यूज झालेला आहे, त्याचं फंक्शन काय आहे याच्यानुसार ठरवावा लागतो तो कोणता पार्ट्स ऑफ स्पीच आहे. आपण पाठांतर करू शकत नाहीये. आजकाल कंडिशन अशी झालेली आहे, मार्केटमधले बुक्स जिथं संपतात तिथून आयोग सुरू होतो. आयोगाला माहित आहे तुम्ही कोणकोणते बुक्स यूज करता, त्या बुक्समध्ये काय दिलेलं आहे, एक्झामिनरला तो अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यानुसारच पेपर सेट होतो. आणि नंतर आपण परत हेच म्हणतो की मी हे बुक पाठ केलेलं आहे, ते बुक पाठ केलं, इतका स्टडी केला आणि तरी देखील रिझल्टमध्ये माझा रिझल्ट आलेला नाही. रिझन तेच आहे, आपण पाठांतर करतो. मला कोणता पॉईंट सांगायचा हे तुमच्या लक्षात आलं असेल की पाठांतर करून चालणार नाही. आपल्याला त्या शब्दाचा वाक्यामध्ये काय यूज झालेला आहे ते बघणं अपेक्षित आहे. बघा आणखी काही एक्झाम्पल, जसं की हे नीड आहे किंवा लव आहे. हे नीड आणि लव हे जे दोन वर्ड्स आहेत, ऑब्विसली जर तुम्ही ट्रॅडिशनल पद्धतीने बघितले तर हे दोन्ही पण क्रियापद आहेत. नीड, नीडेड, नीडेड, V1, V2, V3. लवला पण आपण ईडी अटॅच केलं तर तो सेकंड आणि थर्ड फॉर्म तयार होतो. पण बघा याचा आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच विचारलं तर आपण हे नाही सांगू शकत की हा व्हर्ब आहे, अनटिल अँड अनलेस जोपर्यंत त्यांचा वाक्यामध्ये यूज झालेला आहे. फॉर एक्झाम्पल, आय नीड युअर हेल्प, मी असं म्हटलं, या सेंटेन्समध्ये आलेला जो नीड आहे हा व्हर्ब आहे, ऑब्विसली व्हर्ब आहे. यस प्लस व्ही प्लस ओ हे स्ट्रक्चर फॉलो करतो. पण सेम नीड मी जर का सेकंड सेंटेन्समध्ये यूज केला, द नीड ऑफ पोर्टेबल वॉटर, पोर्टेबल म्हणजे ज्याला आपण पिऊ शकतो, पिण्यायोग्य, द नीड ऑफ पोर्टेबल वॉटर इज इसेन्शियल, म्हणजे पिण्यायोग्य जे पाणी आहे याची गरज खूप महत्वाची आहे. तर या ठिकाणी आलेला नीड हा ऑब्विसली हा नाऊन म्हणून आलेला आहे, आर्टिकल नंतर आलेला आहे. आर्टिकल नंतर आलेला वर्ड हा 100% नाऊन असतो. सेकंड एक्झाम्पल बघा, आय लव यू असं आपण म्हटलं तर या सेंटेन्स मधला हा जो लव आहे हा वर्ब आहे. पण मी जर असं म्हटलं, द लव ऑफ मदर इज अनकंडिशनल, आईचं प्रेम हे अनकंडिशनल असतं, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कंडिशन नसते. तर या वाक्यामध्ये आलेला लव हा मात्र नाऊन आहे. सांगायचा उद्देश एकच की कोणताही वर्ड कोणतं फंक्शन करतं हे तुम्ही त्या वर्डला बघून सांगू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला त्या वर्डचा वाक्यामध्ये कसा यूज झालेला आहे, त्याचं फंक्शन काय आहे, तो कोणासोबत आलेला आहे हे बघणं मस्ट असतं. त्यामुळं याच्यानंतर माझं कोणताही वर्ड कोणता पार्ट्स ऑफ स्पीचचं फंक्शन करतो असं कोणी विचारलं तर तुम्हाला सांगावं लागेल की पहिल्यांदा त्या वर्डचा यूज दाखवा, ते सेंटेन्स बघायचं आणि नंतर डिसाईड करायचं तो व्हर्ब आहे, नाऊन आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, ॲडवर्ब आहे की प्रिपोजिशन आहे. फक्त हे पार्ट्स ऑफ स्पीच मध्येच नाहीये. फॉर एक्झाम्पल, मी जर असं म्हटलं डेव्हलपिंग कंट्रीज, हा जो वर्ड आहे हा सिंग्युलर आहे की प्लुरल आहे. आता परत तेच होणार की सर याच्यामध्ये काय डिफिकल्ट आहे, कारण आपल्याला माहित आहे बॉय हा जो नाऊन आहे हा नाऊन सिंग्युलर असतो,
या नाउन मध्ये यस किंवा यस अटॅच केलं तर बनणारा जो नाउन आहे हा बॉईज हा प्लुरल असतो. म्हणजेच नाउन हा ओरिजिनली सिंग्युलर असतो. त्या नाउन मध्ये आपण यस किंवा यस अटॅच केला तर बनणारा जो नाउन असतो हा प्लुरल असतो. तर बघा, बॉईज बनतं, नेशनचं नेशन्स बनतं, कंट्रीचं कंट्रीज बनतं, टेबलचं टेबल्स बनतं, बेंचचं बेंचेस बनतं, बॉक्सचं बॉक्सेस बनतं. तर ऑब्विसली डेव्हलपिंग कंट्रीज म्हटलं आपण तर हा जो कंट्रीज आहे हा प्लुरल नाउन असणं एक्सपेक्टेड आहे, कारण आपण तसं पाठ केलेलं आहे. आणि एक्झामिनरला हे माहीत आहे की कंट्रीजला तुम्ही प्लुरल कन्सिडर करणार आहात, म्हणून एक्झामिनर तुमच्यासाठी एक ट्रॅप टाकतो, जाळं टाकतो, आणि त्या जाळ्यामध्ये आपण अलगद अटकल्या जातो. नेमकं कसं बघा. फॉर एक्झाम्पल, हे 2 सेंटेन्स आहेत. डेव्हलपिंग कंट्रीज विदाउट डॅमेजिंग इन्व्हायरमेंट इज ऑब्लिक आर चॅलेंजिंग फॉर द पॉलिसी मेकर्स. आणि सेकंड, डेव्हलपिंग कंट्रीज द वर्ल्ड ओव्हर इज ऑब्लिक आर कॅरिंग इन्व्हायरमेंटल डॅमेज. 2 सेंटेन्स आहे. दोन्ही सेंटेन्स मध्ये नाउनच्या ठिकाणी तुम्हाला, सब्जेक्टच्या ठिकाणी तुम्हाला डेव्हलपिंग कंट्रीज दिसेल. बघा, दोन्ही ठिकाणी डेव्हलपिंग कंट्रीज आहेत. जसं की सेकंड सेंटेन्स बघा, सेकंड सेंटेन्स मध्ये डेव्हलपिंग कंट्रीज द वर्ल्ड ओव्हर इज ऑब्लिक आर कॅरिंग इन्व्हायरमेंटल डॅमेज. या ठिकाणी बघा, हा डेव्हलपिंग कंट्रीजच आहे सब्जेक्ट. इथं पण डेव्हलपिंग कंट्रीज हाच सब्जेक्ट वाटतो. मग दोन्ही ठिकाणी कंट्रीज दिसलं की आपण लगेच आर टिक करणार, कंट्रीज दिसलं की आपण आर टिक करणार. आणि आपल्याला, आपण शुअर पण असतो की आन्सर आरच आहे. का? कारण आपल्याला माहिती आहे कंट्रीज प्लुरल आहे. एक्झामिनरनं इथं परत ट्विस्ट केलेलं आहे. डेव्हलपिंग कंट्रीज, सेकंड नंबर क्वेश्चन, डेव्हलपिंग कंट्रीज द वर्ल्ड ओव्हर इज ऑब्लिक आर कॅरिंग इन्व्हायरमेंटल डॅमेज. या सेंटेन्सला पहिल्यांदा क्रियापदाला प्रश्न विचारा, म्हणजे तुम्हाला सब्जेक्ट मिळेल. कॅरिंग इन्व्हायरमेंटल डॅमेज, इन्व्हायरमेंटल डॅमेज कोण कॅरी करतंय, कोण घडून आणतंय? ऑब्विसली डेव्हलपिंग कंट्रीज. कंट्रीज म्हणजे कंट्रीज घडून आणतात. इथं कंट्रीज सब्जेक्ट आहे, म्हणून आर येणं एक्सपेक्टेड आहे. आणि तुम्ही जो विचार केला होता तो सेकंड सेंटेन्स मध्ये अगदी अचूक आहे, अगदी बरोबर आहे. पण फर्स्ट सेंटेन्स एकदा केअरफुली बघा. डेव्हलपिंग कंट्रीज विदाउट डॅमेजिंग इन्व्हायरमेंट इज ऑब्लिक आर चॅलेंजिंग फॉर द पॉलिसी मेकर्स. चॅलेंजिंग आहे कोणासाठी? पॉलिसी मेकर्ससाठी. पण काय चॅलेंजिंग आहे? कंट्रीज चॅलेंजिंग आहे का डेव्हलपिंग चॅलेंजिंग आहे? तर ऑब्विसली डेव्हलपिंग कंट्रीज म्हणजे कंट्रीजला डेव्हलप करणं हे चॅलेंजिंग आहे. आणि डेव्हलपिंग हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे, म्हणून या ठिकाणी आर येणार नाही. आरच्या ऐवजी इज येणं एक्सपेक्टेड आहे. इथं आन्सर इज असायला हवं आणि इथं आन्सर आर असणं एक्सपेक्टेड आहे. मला सांगायचा मुद्दा हा आहे, सध्या आपण ह्या डिटेल्समध्ये न जाता फक्त मला तुमची थिंकिंग जी आहे, थिंकिंग थोडीशी चेंज करायची. आपण शब्द बघितला की लगेच टिक करतो, कंट्रीज म्हणजे आर. आपण पाठ केलेला आहे, ज्याला यस किंवा यस अटॅच असतो तो प्लुरल असतो, बिलकुल असतो, त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं दुमत नाही. पण तरी पण ते सेंटेन्सच्या यूजवर असतं, किंवा एखादा वर्ड कशा प्रकारे यूज झालेला आहे त्याच्यावर डिपेंड करतं तो सिंग्युलर आहे की प्लुरल आहे. आणखी एक एक्झाम्पल बघा. थोडंसं इथं ही जी चुकी आहे ती चुकी जसं तुम्ही करता, मी पण जेव्हा स्टुडंट लाईफमध्ये असायचो तेव्हा मी पण ह्या चुका करायचो. त्यामुळं मला एक्झॅक्टली माहिती आहे इथं काय चूक होणार आहे. समजा सेंटेन्स असा आहे, देर इज अ लॉट ऑफ वॅकंट स्पेस डायड ॲज द कॉलेज कॅम्पस. या वाक्याचा अर्थ असा आहे, भरपूर व्हॅकंट स्पेस आहे. कुठे? कॉलेज कॅम्पसमध्ये. म्हणजे इथं रिकाम्या जागामध्ये येणारा शब्द, एखादा वर्ड ज्याचा मिनिंग मध्ये असणं एक्सपेक्टेड आहे. जर आपण
मराठी अर्थ बघितला तर. दुसरं बघा, ही हॅज टेकन ॲडमिशन डायडास कॉलेज. त्याने ॲडमिशन घेतलेलं आहे. कुठे? कॉलेजमध्ये. म्हणजे इथे पण मध्ये येणं एक्सपेक्टेड आहे. थर्ड बघा, द बर्ड इज सिटिंग डायडास द ट्री. पक्षी बसलेला आहे कुठे? झाडावर. म्हणजे इथं वर येणं एक्सपेक्टेड आहे जर आपण मराठी मिनिंग बघितला तर. म्हणजे मध्ये मध्ये आणि वर असे 3 वर्ड, ह्या 3 रिकाम्या जागात भरणं एक्सपेक्टेड आहे. आणि आपण मराठी जर अर्थ बघितला तर अगदी बरोबर आहे. मग आपण विचार करतो मध्येसाठी कोणकोणते वर्ड येऊ शकतात? एक तर इन येऊ शकतो किंवा इन टू येऊ शकतो. आणि वरसाठी अपॉन असू शकतं, ऑन असू शकतं, ऑन टू असू शकतो, वगैरे वगैरे. पण ऍक्च्युली प्रॉब्लेम इथंच होतो. इंग्लिशचा अभ्यास आपण मराठी ट्रान्सलेशनना नाही करू शकत. ज्याही ठिकाणी आपण मराठी ट्रान्सलेशन करत बसलो, ऑब्विसली आन्सर मध्ये गडबड होणारच आहे. देयर इज अ लॉट ऑफ वॅकंट स्पेस डायडास द कॉलेज कॅम्पस असं कोणी म्हटलं तर तुम्हाला आन्सर इथे अनएक्सपेक्टेड आहे. ऑन द कॅम्पस, ऑन द कॉलेज कॅम्पस. ही हॅज टेकन ॲडमिशन डायडास कॉलेज, इथं एक्सपेक्टेड आहे टू कॉलेज. आणि द बर्ड इज सिटिंग डायडास द ट्री, इथं आन्सर अनएक्सपेक्टेड आहे इन. ऑन, टू आणि इन, ऑन टू इन असे 3 प्रिपोजिशन इथं यूज व्हायला हवेत. का कसं आपण हे प्रिपोजिशन चॅप्टरमध्ये बघणारच आहोत. डिटेलमध्ये आपण तिकडे बघणार आहोत. फक्त मला थिंकिंग तुमची चेंज करायची. मराठी मिनिंग बघून क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाही, कधीच होणार नाही. भरपूर ठिकाणी एरर येतील. आता देयर इज अ लॉट ऑफ वॅकंट स्पेस ऑन द कॉलेज कॅम्पस, याचा मराठी मिनिंग बघितला तर आपल्याला वेगळाच वाटतो. ही हॅज टेकन ॲडमिशन टू कॉलेज, याचा मिनिंग बघितला वेगळाच वाटतो. द बर्ड इज सिटिंग इन द ट्री, याचा मिनिंग बघितला वेगळा वाटतो. पण आपण इंग्लिशला मराठीमध्ये ट्रान्सलेट नाही करू शकत. इंग्लिश बनवत असताना, इंग्लिश लँग्वेज बनताना, ग्रामरचा यूज करत असताना इंग्लिश ग्रॅमॅरियननं मराठी मिनिंग नाही बघितलेला. इंग्लिश डिफरंट लँग्वेज आहे. ही सेकंड आपण जी चूक करतो की मराठी मिनिंग बघायचा, ती पण चूक होणं, ती चूक आपल्याला टाळावं लागेल. सेकंड बघा आणखीन थोडंसं. कधी कधी असे क्वेश्चन असतात, माय बाईक रॅन डायडास डिव्हायडर ऑब्लिक वॉल. सी प्राइड्स डायडास हर लुक्स, सी टेक्स प्राइड डायडास हर लुक्स. आता असा जर विचार केला आपण तर फर्स्ट सेंटेन्समध्ये माय बाईक किंवा कार, तुम्ही बाईक म्हणा किंवा कार म्हणा, रॅन डायडास डिव्हायडर किंवा वॉल, कार आहे किंवा बाईक आहे, डिव्हायडरवरती किंवा वॉलवरती धडकली किंवा त्याच्यावरती जाऊन आदळली असा मिनिंग होईल. इथं रॅनचा मिनिंग धावणे असा होत नाही. रॅनचा मिनिंग या ठिकाणी हा धडकणे असा होतो. बघा, आपण परत ती एक चूक करतो की एखादा इंग्लिश शब्द असेल त्याचा डिक्शनरी मिनिंग बघतो आणि तोच वर्ड वाक्यामध्ये अप्लाय करण्याचा प्रयत्न करतो. मी एक सिंपल सेंटेन्स सांगतो. सुप्रीम कोर्ट, एससी मीन्स सुप्रीम कोर्ट, आस्क्स द गव्हर्नमेंट आणि समोर काहीतरी असेल समजा. आता या सेंटेन्समध्ये आस्कचा मिनिंग तुम्ही विचारणे असं नाही घेऊ शकत. आस्कचा मिनिंग विचारणे नाही इथं तर डायरेक्शन देणं, ऑर्डर देणे असा होतो. पण आस्कचा डिक्शनरी मिनिंग तर विचारण्याच होतो. म्हणजे मला सांगायचं काय की वाक्यामध्ये शब्दाचा वापर कसा होतो त्याच्यानुसार आपल्याला मिनिंग पण ठरवावं लागेल आणि त्या वर्डचं फंक्शन पण ठरवावं लागेल. माय बाईक रॅन डायडास डिव्हायडर वॉल, त्याच्यावरती धडकली, वरसाठी म्हटलं तर आपल्याला माहित आहे इथं ऑन किंवा अपॉन यायला हवं. सी प्राइड्स डायडास हर लुक्स, सी टेक्स प्राइड डायडास हर लुक्स. या दोन्ही वाक्याचा साधा आणि सरळ अर्थ असा आहे की तिला तिच्या सौंदर्याबद्दल थोडासा घमंड आहे, गर्व आहे किंवा अभिमान आहे. पण डिफरन्स काय झाला बघा, प्राईड या ठिकाणी वर्ब म्हणून आलेला आहे, प्राईड या ठिकाणी नाउन म्हणून आलेला आहे. या वर्बचा तो ऑब्जेक्ट आहे. म्हणजे इथं प्राईड
क्रियापद आहे, इथं प्राईड हा नाऊन आहे. मग आता बघा, सी प्राईड डायड ॲज हर लुक्स आणि सी टेक्स प्राईड डायड ॲज हर लुक्स. तिला तिच्या सौंदर्याबद्दल घमंड आहे. बद्दल म्हटलं तर अबाउट यायला हवा असं वाटतं आपल्याला, पण नाही. प्राईड जर का वर्ब म्हणून आला तर इथं त्याच्यासमोर आपल्याला ऑन हा प्रिपोजिशन घ्यावा लागतो. प्रिपोजिशन समोर कोणता येणार? ऑन. आणि जेव्हा प्राईड नाऊन म्हणून आला तर समोर प्रिपोजिशन इन घ्यावं लागतं. म्हणजेच प्राईड नंतर प्रिपोजिशन कोणतं घ्यायचं हे प्राईडवर डिपेंडच नाहीये. प्राईडचा वाक्यामध्ये वापर कसा झालेला आहे? क्रियापद म्हणून झालं तर समोर ऑन येतं, नाऊन म्हणून झाला तर समोर इन येतं. आणि जर का एखादी व्हेकल डिव्हायडरवरती किंवा एखाद्या भिंतीवरती धडकत असेल तर त्यासाठी इन टू हा प्रिपोजिशन येतो, ऑन किंवा ओव्हर येत नाही. ह्या सगळ्या गोष्टी युजेस बेस आहेत, पाठ करून चालणार नाही. आता बघा, नेक्स्ट मला पॉईंट सांगायचा तो की कुठल्याही नाऊनचा आपण यूज करत असताना परत तीच चूक करतो जी या ठिकाणी बघा. 2 एक्झाम्पल. प्लेइंग कार्ड्स जर विचार केला तर सगळ्यांना माहिती आहे प्लेइंग कार्ड्स म्हटलं तर ऑब्विसली हा प्लेइंग कार्ड्स हा प्लुरल असायला हवा, कारण कार्डला येस लागलेला आहे. मग मी जर विचारलं तुम्हाला प्लेइंग कार्ड्स हा सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, तर तुमचा आन्सर ऑब्विसली तेच येणार की हा प्लुरल म्हणून यूज होईल, अनेक वचनी म्हणून यूज होईल. पण 2 वाक्य बघा. प्लेइंग कार्ड्स इज व्हेरी पॉप्युलर इन माय विलेज. प्लेइंग कार्ड्स आर अट्रॅक्टिव्ह इन नेचर. दोन्ही वाक्यामध्ये प्लेइंग कार्ड्सच आहेत. दोन्ही वाक्यामध्ये ते सब्जेक्ट म्हणूनच आलेले आहेत, पण दोन्ही वाक्यामध्ये येत असताना त्याचा यूज मात्र वेगळा आहे. इथं प्लेइंग कार्ड्स इज व्हेरी पॉप्युलर इन माय विलेज इज ओके, आणि प्लेइंग कार्ड्स आर अट्रॅक्टिव्ह इन नेचर इथं आर पण ओके. म्हणजे प्लेइंग कार्ड्स सिंग्युलर आहे का प्लुरल आहे हे तुम्ही प्लेइंग कार्ड्स वरून नाही सांगू शकत. त्याच्यासाठी तुम्हाला त्या प्लेइंग कार्ड्सचा वाक्यामध्ये कसा उपयोग झाला ते बघावं लागेल. इथं बघा, प्लेइंग कार्ड्स इज व्हेरी पॉप्युलर इन माय विलेज, या ठिकाणी पत्ते खेळणं एक गेम म्हणून आलेला आहे. आणि प्लेइंग कार्ड्स आर अट्रॅक्टिव्ह नेचर, हे वेगवेगळे पत्ते, खेळण्याचे पत्ते हे खूप आकर्षक आहेत. खेळण्याचे पत्ते हे कार्डसाठी आलेलं आहे म्हणून हे आर आहे. दोन्ही सेंटेन्स करेक्ट आहेत, फक्त यूज डिसाइड करेल की तो सिंग्युलर आहे का प्लुरल आहे. मला सांगायचं एकच आहे की तुम्ही शब्दाला बघून नाही ठरवू शकत तो सिंग्युलर आहे का प्लुरल आहे. तो नाऊन आहे, व्हर्ब आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. तुम्हाला फंक्शन बघावं लागेल, तुम्हाला युजेस बघावं लागेल. आणखीन एक, आपल्या जेव्हा मी स्टडी करत होतो तेव्हा आपण सगळ्या बुक्समध्ये कन्सेप्ट दिलेला असायचा. आमच्या टीचरनं सांगितलं होतं आणि सगळ्या बुक्समध्ये पण ह्या कन्सेप्ट आजही आहेत. ब्रेड अँड बटर, राईस अँड करी, हॉर्स अँड कॅरेज, बॅग अँड बॅगेज, एग्स अँड बेकॉन, क्राऊन अँड ग्लोरी, इडली अँड सांबर, स्लो अँड स्टेडी, ट्रूथ अँड ऑनेस्टी, राईज अँड फॉल अँड सो ऑन. अगदी स्पर्धा लागली शिक्षकांची, बुक्सवाल्यांची. ही लिस्ट किती वाढत जाईल आणि मुलं पण वेड्यासारखं पाठ करतात. आणि सगळ्या बुक्समध्ये दिलेलं आहे की कुठेही हे वर्ड्स आले तर यांना सिंग्युलर कन्सिडर करायचं आणि यांच्या नंतरचा जो व्हर्ब असतो हा सिंग्युलरच असतो. यांच्या नंतरचं क्रियापद हे देखील एकवचनी असतं. ब्रेड अँड बटर दिसलं की इज घ्या, ब्रेड, राईस अँड करी दिसलं की हॅव अँड हॅज पैकी हॅज घ्या, बॅग अँड बॅगेज दिसलं तर वाज आणि वेअर पैकी वाज घ्या. म्हणजे यांच्यासोबत सिंग्युलर तुम्हाला व्हर्ब घ्यावा लागतो. आपण असंच पाठ करतो की ब्रेड अँड बटर एका फूडचं नाव आहे, राईस अँड करी हे पण एका फूडचं नाव आहे, हॉर्स अँड कॅरेज दोन्ही मिळून एक घटक बनवतं. म्हणजे सगळे नाऊन हे एक घटक बनवतात. हे 2 नाऊन एकत्र येऊन एका घटकाचं नाव बनवतात म्हणून ते सिंग्युलर आहे. आणि यांच्यासोबतचा व्हर्ब देखील सिंग्युलर घ्यायचा, असं आपण पाठ केलेलं आहे. आणि जे तुम्ही पाठ केलेलं आहे ते एक्झामिनरला पण माहिती आहे. मग एक्झामिनर काय करतो, एक्झामिनर असं सेंटेन्स देतो,
आपल्याला माहिती आहे, आपण पाठ केलेला आहे की आपल्याला राईस अँड करी दिसलं की आपण सिंग्युलर कन्सिडर करायचं. मग आपण राईस अँड करी म्हटलं इथं इज टिक करतो, राईस अँड करी म्हटलं इज टिक करतो आणि राईस अँड करी सिंग्युलर असतं आणि सिंग्युलर व्हर्बला यस किंवा यस लागतं, म्हणून आपण राईस अँड करी कंटेन्स घेतो. सिंग्युलर प्लुरल मी डिटेलमध्ये समोर डिस्कस करणारच आहेत, पण ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांनी लक्षात घ्या, व्हर्बचा जो ओरिजिनल फॉर्म असतो म्हणजे V1 जो असतो तो अनेक वचनी असतो. म्हणजे प्ले हा जो आहे हा प्लुरल आहे, अनेक वचनी आहे, आणि प्लेज हा जो आहे हा सिंग्युलर आहे म्हणजे हा एक वचनी आहे. म्हणजे राईस अँड करी सिंग्युलर आहे आपल्याला पाठ केला आपण, म्हणून कंटेन्स घेतलं, इज घेतलं आणि आपण डॅम शुअर असतो की आपला आन्सर करेक्ट आहे. आणि एक्झामिनरला पण माहित असतं तुम्ही अशा चुका करणार, म्हणून एक्झामिनर क्वेश्चन मध्ये थोडा ट्विस्ट आणतो. राईस अँड करी इज अ रुटीन फूड फॉर नॉर्थ इंडियन्स, हे थर्ड स्टेटमेंट तुमचं करेक्ट आहे. इथं राईस अँड करी सिंग्युलर आहे, पण मित्रांनो पहिल्या दोन सेंटेन्स मध्ये राईस अँड करी सिंग्युलर नाहीत, ते प्लुरल आहेत. राईस अँड करी कंटेन ऑब्लिक कंटेन्स हाय अमाऊंट ऑफ कॅलरीज. मित्रांनो इथं राईस अँड करीला त्यांनी एक युनिट म्हणून यूज केलाच नाही. जसं थर्ड सेंटेन्स मध्ये ते एक फूड आयटम आहे, ऑब्विसली आहे, एक खाण्याचा पदार्थ म्हणून वापरला म्हणून तो सिंग्युलर आहे, इज येणं एक्सपेक्टेड आहे. पण पहिल्या दोन वाक्यामध्ये बघा इथं राईस वेगळा आहे, करी वेगळा आहे. तुम्ही म्हणता सर आपल्याला कसं कळलं की राईस वेगळा आहे आणि करी वेगळा आहे? अगदी सिंपल आहे. राईस अँड करी कंटेन किंवा कंटेन्स हाय अमाऊंट ऑफ कॅलरीज. आता मला सांगा राईस अँड करी मध्ये हाय अमाऊंट ऑफ कॅलरीज हे एकत्र आल्यानंतरच बनतात की वेगवेगळ्या असताना पण असतात? ऑब्विसली राईस मध्ये पण हाय कॅलरीज आहेत, करी मध्ये पण हाय कॅलरीज आहेत, त्यामुळं दोघं हे वेगवेगळे यूज झालेले आहेत, त्यामुळं इथं कंटेन्स येणं एक्सपेक्टेड आहे. राईस अँड करी इज ऑब्लिक आर सोर्स ऑब्लिक सोर्सेस ऑफ हाय अमाऊंट ऑफ कॅलरीज. हे कॅलरीजचे सोर्सेस आहेत, दोन वेगवेगळे सोर्सेस आहेत, एक फूड आयटम म्हणून यूज झालेला नाहीत, म्हणून हा प्लुरल आहे. इथं इज येणं एक्सपेक्टेड नाही, इथं आर येणं एक्सपेक्टेड आहे. म्हणजे त्यांचा यूज ते पाठीमागच्या स्लाइडमध्ये दिलेले जे वर्ड्स आहेत यांचा यूज जर का एक युनिट म्हणून झाला तर ऑब्विसली ते सिंग्युलर आहेत, त्यांच्यासोबतचा व्हर्ब सिंग्युलरच येईल. पण जर का ते अनेक या अर्थाने वेगवेगळे यूज झाले तर मात्र ते प्लुरल येतील. या ठिकाणी राईस अँड करी कंटेन्स चालणार नाही, राईस अँड करी कंटेन्स चालणार नाही, इथं आपल्याला कंटेन घ्यावा लागेल. कंटेन्स चालणार नाही, कंटेन प्लुरल आहे त्यामुळं. आणि इथं राईस अँड करी आर, इथं राईस अँड करी इज येईल. अगदी सिंपल मला सांगायचं आहे की वाक्यामध्ये आलेला यूज काय आहे शब्दाचा त्याच्यानुसार आपण डिसाईड करणार तो सिंग्युलर आहे की प्लुरल आहे. नेक्स्ट बघा तेच ब्रेड अँड बटर आपण पाठ केले. ब्रेड अँड बटर इज, ब्रेड अँड बटर हॅज, ब्रेड अँड बटर वाज म्हणजे सिंग्युलर असतो. अरे ऑब्विसली तो सिंग्युलर असतो, पण जर का तो फूड आयटम म्हणून आला तर जर त्यांना वेगवेगळ्या अर्थाने यूज केलं तर ते प्लुरल देखील असू शकतात. तुमच्या समोर दोन सेंटेन्स आहेत. ब्रेड अँड बटर इज हिज फेवरेट फूड, ब्रेड अँड बटर आर फॉर सेल. फर्स्ट सेंटेन्स मध्ये बघा ब्रेड अँड बटर इज हिज फेवरेट फूड, इथं तो एक फूड म्हणून आलेला आहे, इज ओके आहे, काही प्रॉब्लेम नाही. ब्रेड अँड बटर आर फॉर सेल विक्रीसाठी आहे. ब्रेड वेगळं असू शकतं, बटर वेगळं असू शकतं. दोघांना ब्रेडला जेव्हा आपण बटर अप्लाय करतो तेव्हा ब्रेड अँड बटर बनतं. म्हणजेच ब्रेड अँड बटर या ठिकाणी वेगवेगळे देखील येऊ शकतात. त्या ठिकाणी त्या अर्थाने इथं आर पण ओके आहे. म्हणजे ब्रेड अँड बटर सोबत इज घ्यायचं की आर घ्यायचं हे ब्रेड आणि बटरवर डिपेंड नाहीच. त्यांचा वाक्यामध्ये यूज कसा झालेला आहे त्याच्यावरती डिपेंड करतं की ब्रेड अँड बटर सोबत इज घ्यायचं की आर घ्यायचं, सिंग्युलर घ्यायचा का प्लुरल घ्यायचा. सेम आहे बघा. सेकंड पॉइंट क्लिअर करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एक सेंटेन्स ऐकला असेल, द प्रिन्सिपल अँड चेअरमन आणि द प्रिन्सिपल अँड द चेअरमन. दोन किंवा दोनपेक्षा जास्त पदनाम पोस्ट नेम सोबत सोबत आले तर ते द आर्टिकल वरून डिसाइड होतं की ते सिंग्युलर आहे का प्लुरल आहे.
अगदी चुकीचं. फक्त ते पोस्ट नेमच नसतात. कोणतेही दोन घटक घ्या, कोणतेही दोन नाऊन घ्या, आपल्याला शिकवण्यात आलेलं आहे की पदनाम पोस्ट नेम ते तर आहेच, पण त्याच्या सोबत दुसरे कोणतेही नाऊन असतील, जर का ते दोन वेगवेगळे नाऊन असतील आणि त्यांच्या अगोदर द आर्टिकल एकच आला असेल तर तो सिंग्युलर असतो. द इनोसन्स अँड प्लेफुलनेस ऑफ स्मॉल चिल्ड्रन इज ऑब्लिक आर फाउंड इन ऑल मेन. द इनोसन्स अँड प्लेफुलनेस याला आपल्याला एकच नाऊन कन्सिडर करावं लागेल. इथं इज येणं एक्सपेक्टेड आहे, आर नाही. ही जी कन्सेप्ट आहे आपल्याला शिकवण्यात आलेली आहे द प्रिन्सिपल अँड चेअरमन पर्यंत, द प्रिन्सिपल अँड व्हाईस चान्सलर वगैरे वगैरे अशा पद्धतीनं. पण तसं नाही, ते कोणत्याही नाऊनसाठी जर द आर्टिकल एक असेल तर सिंग्युलर, अनेक असेल तर मात्र ते प्लुरल असतील. आता बघा, कधी कधी अगदी सिंपल क्वेश्चन असतो, दिसायला एकदम सिंपल क्वेश्चन असतो, जसं की बघा, थाउजंड्स ऑफ प्लांट्स, हंड्रेड्स ऑफ फिश, सम स्मॉल हर्ट्स अँड फ्यू बिग ट्रीज. असा जर का करता म्हणून आला वाक्यामध्ये तर ऑब्विसली आपण साधा आणि सरळ विचार करणार, हे प्लुरल आहे, अगदी प्लुरल. कशामुळं? थाउजंड्स ऑफ प्लांट्स म्हणजे आपल्याला माहिती आहे की थाउजंड्स ऑफ प्लांट्स म्हटलं की स्वतःमध्ये प्लुरल आहे. हंड्रेड्स ऑफ फिश प्लुरल आहे, सम स्मॉल हर्ट्स प्लुरल, फ्यू बिग ट्रीज प्लुरल, सगळं अनेक वचनी आहे. तर आपण इज किंवा आर घ्यायचं म्हटलं तर आपण सहज म्हणणार इट्स सो सिंपल, आन्सर पाहिजे आर. एक्झामिनरला पण हेच पाहिजे असतं. एक्झामिनर क्वेश्चन ट्विस्ट करतो. दोन क्वेश्चन हे एकदा रीड करून बघा. थाउजंड्स ऑफ प्लांट्स, हंड्रेड्स ऑफ फिश, सम स्मॉल हर्ट्स अँड फ्यू बिग ट्रीज is a beautiful scene. Second sentence, thousands of plants, hundreds of fish, some small huts and few big trees are important for environment. फर्स्ट सेंटेन्स मध्ये इज आलं, सेकंड सेंटेन्स मध्ये आर आलं. फर्स्ट सेंटेन्स मध्ये इज आलं, सेकंड मध्ये आर आलं आणि दोन्ही केस मध्ये सेंटेन्स करेक्ट आहे. इथं सब्जेक्ट हा नाहीच आहे. थाउजंड्स ऑफ प्लांट्स, हंड्रेड्स ऑफ पीस, सम स्मॉल हार्ट्स अँड सो सो सो. ऍक्च्युली डिसाइडिंग फॅक्टर समोर आहे. त्यांचं म्हणणं आहे हे सगळं काय आहे, ब्युटिफुल सीन आहे. यांना त्यांनी एक युनिट म्हणून रिप्रेझेंट केलं. आणि इथं बघा, थाउजंड्स ऑफ प्लांट्स, हंड्रेड्स ऑफ फिश, सम स्मॉल हर्ट्स अँड फ्यू बिग ट्रीज आर इम्पॉर्टंट फॉर इन्व्हायरमेंट. काय इम्पॉर्टंट इन्व्हायरमेंटसाठी? हे सगळं इम्पॉर्टंट आहे म्हणून इथं आर आहे. दोन्ही वाक्य करेक्ट आहे. इथं त्याला एक युनिट म्हणून रिप्रेझेंट केलं, इथं त्यांना वेगवेगळं रिप्रेझेंट केलं. हे डिपेंड करतं समोर काय आलेलं आहे. याला डिटेलमध्ये आपण सिंटॅक्स चॅप्टरमध्ये बघणारच आहोत. सध्या मला सांगायचं एकच आहे की तुम्ही पाठ करू नका, नियम रटू नका. किती नियम पाठ करा, नियमांना एक्सेप्शन असतं. एक्झामिनरला माहित आहे नियमाला कसं ट्रॅपमध्ये अडकवायचं. नियम पाठ करून चालणार नाही. इथं इज करेक्ट आहे, इथं आर करेक्ट आहे. इथं ब्युटिफुल सीन हा इंडिकेट करतो हे सगळं एक ब्युटिफुल सीन आहे. हे एक चांगलं सौंदर्य बनलेलं आहे. समोर अनकाउंटेबल नाऊन आहे, तो सिंग्युलर आहे, त्यामुळे इथं इज येणं एक्सपेक्टेड आहे. आणि इथं इम्पॉर्टंट फॉर इन्व्हायरमेंट, काय इम्पॉर्टंट आहे हे सगळं म्हणून इथं आर आलेलं आहे. अगदी सांगण्याचा उद्देश तोच आहे की नो पाठांतर करायचं नाही. अगदी लहानपणापासून आपले आजी आजोबा, नाना नानी, पणजी पणजोबा सगळ्यांनी पाठ केलेले. वन ऑफच्या नंतर येणारा नाऊन किंवा प्रोनाऊन हा प्लुरल असतो आणि त्याच्यानंतर येणारा व्हर्ब मात्र सिंग्युलर असतो. आपण पाठ केलेला आहे. वन ऑफच्या नंतरचा नाऊन किंवा प्रोनाऊन कसा? प्लुरल, अनेक वचनी असतो. आणि येणारा व्हर्ब कसा असतो? सिंग्युलर असतो. सगळ्या बुक मध्ये दिलेला आहे. तुम्हाला माहिती आहे, मला माहित आहे, एक्झामिनरला पण माहित आहे. वन ऑफच्या नंतरचा नाऊन किंवा प्रोनाऊन प्लुरल आणि येणारा व्हर्ब कसा? सिंग्युलर. आणि मग एक्झामिनर अशा प्रकारचे सेंटेन्स देतो. बघा, फर्स्ट सेंटेन्स, वन ऑफ द मिनिस्टर आर प्रेझेंट इन द फंक्शन. असं सेंटेन्स असेल तर ऑब्विसली आपण ताबडतोब क्लिअर करणार. वन ऑफच्या नंतरचा नाऊन किंवा प्रोनाऊन प्लुरल म्हणजे मिनिस्टर नको, तिथं काय पाहिजे? मिनिस्टर्स.
आणि वन ऑफच्या नंतरचा नाउन किंवा प्रोनाउन प्लुरल येणारा वर्ब सिंगुलर आर नको, आरच्या ऐवजी कोण पाहिजे इज. म्हणजे इथं मिनिस्टरच्या ऐवजी मिनिस्टर्स घ्यावं लागेल आणि आरच्या ऐवजी इज घ्यावं लागेल हे आपल्याला माहिती आहे. कशामुळं पाठ आहे आपल्या वन ऑफच्या नंतरचा नाउन किंवा प्रोनाउन प्लुरल आणि वर्ब कसा सिंगुलर, म्हणून मिनिस्टरच्या ऐवजी मिनिस्टर्स आणि आरच्या ऐवजी इज. पण प्रॉब्लेम तिथं नाही. प्रॉब्लेम अशा क्वेश्चन मध्ये आहे, विराट इज वन ऑफ द प्लेयर्स हु हॅज प्लेड वेल. हा जो सेंटेन्स आहे, हा जो क्वेश्चन आहे, आता या क्वेश्चन मध्ये मला सांगा विराट इज वन ऑफ द प्लेयर्स हु हॅज प्लेड वेल. वन ऑफच्या नंतरचा नाउन किंवा प्रोनाउन कसा पाहिजे, वन ऑफच्या नाउन किंवा प्रोनाउन प्लुरल. वन ऑफच्या नंतरचा नाउन किंवा प्रोनाउन प्लुरल येणे एक्सपेक्टेड आहे, त्यामुळे प्लेयर्स प्लुरल आलेला आहे. ओके, हु हॅज प्लेड वेल. आता वन ऑफच्या नंतरचा नाउन किंवा प्रोनाउन प्लुरल येणारा वर्ब सिंगुलर, मग कन्सेप्ट फुलफिल आहे, आपण आन्सर टिक करतो, नो एरर. या टाईपचा क्वेश्चन आयोगाला एकदा येऊन गेलेला आहे. वन ऑफच्या नंतरचा नाउन किंवा प्रोनाउन प्लुरल येणारा वर्ब सिंगुलर अगदी करेक्ट वाटतं आपल्याला आणि आन्सर नो एरर देतो आपण. आणि इथंच आपण एरर करून बसतो. कन्सेप्ट वन ऑफची नाहीची, कन्सेप्ट हु विच दॅटची आहे. हु विच दॅटची कन्सेप्ट असते, आपण डिटेल्समध्ये नंतर बघणारच आहोत. हु विच दॅट च्या नंतर हा जो वर्ब असतो, येणारा वर्ब हा सिंगुलर घ्यायचा की प्लुरल घ्यायचा हे डिपेंड करतं त्याच्या अगोदरचा उसके तुरंत पहिले का सब्जेक्ट काय आहे. हा सब्जेक्ट सिंगुलर असेल तर वर्ब सिंगुलर घ्यावा लागतो, हा सब्जेक्ट प्लुरल असेल तर वर्ब प्लुरल घ्यावा लागतो. ह्या सेंटेन्स मध्ये करेक्ट करण्यासाठी इथं हॅजच्या ऐवजी आपल्याला हॅव घ्यावं लागेल. सेंटेन्स असं हवं, विराट इज वन ऑफ द प्लेयर्स हु हॅव प्लेड वेल. विराट त्या प्लेयर्स पैकी एक आहे ज्यांनी खूप चांगलं खेळलेलं आहे. मिनिंग सांगतो तुम्हाला की हॅजच्या ऐवजी हॅव काय येईल. मला सांगा विराट त्या प्लेयर्स पैकी एक आहे. कोणत्या प्लेयर्स पैकी, ज्यांनी चांगलं खेळलं. चांगलं खेळणार एकटा आहे का तो, नाही, अनेक आहेत. कोण खेळलं, अनेक खेळले प्लेयर्स, म्हणून प्लेयर सोबत तिथं हॅजच्या ऐवजी हॅव यायला हवं. असे ट्रॅप्स असतात आणि अशा ट्रॅप्स मध्ये एक्झामिनर आपल्याला अडकवून टाकतो. दुसरी एक कन्सेप्ट जेव्हा मी स्टडी करायचो तेव्हा मी पण खूप पाठ केलं होतं. सिनियर, ज्युनियर, सुपेरियर, इन्फेरियर, अँटेरियर, पोस्टेरियर, प्रायर, प्रेफर, प्रेफरेबल या सगळ्या वर्ड्सच्या नंतर जरी कंपॅरिझन असेल तरी देखील दॅनचा वापर करायचा नाही. दॅनच्या ऐवजी काय वापरायचं, टू वापरायचं. सिनियर टू असतं, ज्युनियर टू असतं, इन्फेरियर टू असतं, सुपेरियर टू असतं, अँटेरियर टू असतं, पोस्टेरियर टू असतं, प्रायर टू असतं, प्रेफर टू असतं, प्रेफरेबल टू असतं. पाठ केलं होतं. आणि मग एक्झाम मध्ये क्वेश्चन असे येतात, रोहन इज सिनियर दॅन सोहन या ठिकाणी आणि रोहन इज सिनियर टू सोहन. आता ह्या दोन सेंटेन्स पैकी बघितलं तर ऑब्विसली सेकंड सेंटेन्स करेक्ट पाहिजे, फर्स्ट सेंटेन्स रॉंग पाहिजे. आणि अगदी हे बरोबर पण आहे, कारण जेव्हा दोन व्यक्तीमध्ये कंपॅरिझन असते त्या केसमध्ये या सगळ्या वर्ड नंतर, या सर्व वर्ड नंतर दॅन या प्रिपोजिशनचा यूज होत नाही, त्याच्याऐवजी टू या प्रिपोजिशनचा यूज करावा लागतो. तर सेकंड करेक्ट आहे. पण एक्झामिनर कधी कधी अशी गुगली टाकतो, द न्यू एम्प्लॉय इज सिनियर इन एज अँड क्वालिटी, आणि आपण लगेच इनला टू मध्ये कन्वर्ट करतो, कारण आपल्याला माहिती आहे सिनियर टू असतं. आपण सिनियर टू असतं कधी, जेव्हा दोन व्यक्तीमध्ये कंपॅरिझन असेल तेव्हा. इथं दोन व्यक्तीमध्ये कंपॅरिझनच नाही तर टूचा संबंध नाही आणि दॅनचाही संबंध नाही. आणि एक्झामिनरनं टाकलेल्या ट्रॅपमध्ये आपण अलगद अडकतो. द न्यू एम्प्लॉई इज सिनियर इन एज अँड क्वालिटी हे सेंटेन्स करेक्ट आहे. इथं सिनियर सोबत देखील इनचा यूज झालेला आहे, कारण कंपॅरिझनच नाही. इथं फक्त न्यू एम्प्लॉई सिनियर आहे. कशामध्ये, या मिनिंगनं इन त्या ठिकाणी प्रॉपर बसतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्यास मागचं कारणच ते होतं, जसं मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे, जसं त्या एका विद्यार्थ्याने भरपूर साऱ्या गोष्टी पाठ करून
नियम पाठ करून देखील रिझल्ट मिळत नाही. रिझन सिंपल आहे. आपण ज्या पद्धतीनं स्टडी करायला पाहिजे ती पद्धतच चुकते. प्रत्येक टॉपिकवरती आपण हळूहळू नंतर कसा टॉपिक स्टडी करायला हवा त्याच्यावरती लेक्चर टाकणारच आहोत, सेशन पण टाकणार आहोत. हा पहिला फक्त तुमची थिंकिंग चेंज करण्यासाठी होता. ही इमेज खूप आवडते बघा मला. ह्या इमेजमध्ये बघा एक कन्स्ट्रक्शन सुरू आहे. विटा आहेत, सिमेंट असेल, सर्व कन्स्ट्रक्शन मटेरियल आहेत. पण सगळं असताना देखील एका प्रॉपर प्लॅनमध्ये नाहीये, प्रॉपर वेनं नाहीये. अगदी आपलं तेच झालंय. आपण खूप स्टडी केला पण ज्या डायरेक्शन असायला हवं त्या डायरेक्शनला नाही. तर फक्त आपल्याला डायरेक्शन बदलायची. हा आपला फर्स्ट व्हिडिओ होता. याच्यानंतरही आपले हळूहळू व्हिडिओ येणारच आहेत. सेकंड व्हिडिओ पण लवकरच येईल. जर व्हिडिओ आवडला तुम्हाला तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्या यूट्यूब चॅनलच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. थँक्यू. आणि परत तुमच्या काही याच्यावरती सजेशन्स असतील तर सजेशन्स कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता किंवा माझा पर्सनल नंबर मी सेकंड जो सेशन असेल त्याच्या अगोदर तुम्हाला नंबर देईल. त्या नंबरवरती व्हॉट्सअप केला तरी चालेल. थँक्यू व्हेरी मच.